लंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी। प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला। तऱ्या नभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू। बांधवांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय हे आहे पाटसचं पोलीस स्टेशन आणि एका अतिशय संवेदनशील विषयावरती आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे। दादा, हा विषय खूप गंभीर आहे। लोकांच्या लक्षात येत नाही की या विषयाला धरून आपण उठाव केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, समोर आलं पाहिजे, बोललं पाहिजे। छोटीशी ठिणगी जर त्या ठिणगीचं रूपांतर आगीमध्ये होऊ शकतं तर हा सुद्धा विषय तितकाच संवेदनशील आणि महत्वाचा आहे। मित्रांनो, पाटस पंचक्रोशीमध्ये हातभट्टीचे धंदे जोरात सुरू आहेत आणि या धंद्याच्या पाठीमागला काळा बाजार काय आहे, यांच्या पाठीमागला मास्टर माइंड कोण आहे, याला कुणाचा वरद हस्त आहे, याविषयी यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PSI वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर साहेब आपण यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आपण म्हटलेलं आहे येत्या 8 दिवसामध्ये पाटस हद्दीतील सर्व हातभट्टीचे अनधिकृत धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलनं याला रोको सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। अनेक वर्षांपासून या पाटस पंचक्रोशीमध्ये अनधिकृत हातभट्टीचे धंदे व्यवसाय जोरात सुरू आहे, जोमात सुरू आहे। याला कारणीभूत कोण आहे याच्या खोलीमध्ये आपल्याला जावं लागेल, कारण पाटस मधल्या अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे, अनेक तरुण देशोधडीला लागलेले, व्यसनाधीन झालेले आहे आणि या व्यसनाधीनमुळे इथला युवक भरकटला जातोय, तो गुन्हेगारीकडे वळला जातोय। म्हणून याच्या खोलीत जाऊन आपल्याला तपास करावा लागेल, जाणून घ्यावं लागेल की ग्राउंड लेवलची परिस्थिती काय आहे आणि हा सारा प्रकार कशामुळे घडतोय। मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, मागल्या काही 15-20 दिवसाचा महिन्याचा कालावधी जर विचारात घेतला तर या पाटसमध्ये अनेक वेपन सापडलेले आहेत। टोल नाक्यावरती कोयता गँगनी दहशत माजवण्यासाठी टोलची तोडफोड केलेली आहे। या भागामध्ये मागल्या 8 दिवसामध्ये शिवतारा चौकामध्ये गोळीबार झालेला आहे। अशा गंभीर प्रकार या पाटसमध्ये घडत आहेत। मित्रांनो, हा सारा खेळ जो चालू आहे ना, तो व्यसनाधीन तरुणांची माती भडकल्यामुळे झालेला आहे। म्हणून या पाटस पंचक्रोशीतील तमाम बंधू भगिनींना, महिलांना आपण आव्हान केलं होतं, ग्रामस्थांना आव्हान केलेलं होतं की दादा हो, आता वेळ आलेली आहे संघटित होऊन संघर्ष करण्याची, आवाज उठवण्याची। परंतु या गावातला गाव पुढारी असेल, तरुण वर्ग असेल, हा झोपलेला आहे, झोपेचं सोंग घेतलेला आहे। म्हणून यांना खडबडून झोपेतून जाग करण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे। याच्या पाठीमागला जो कोणी आहे तो समोर आला पाहिजे। जो हातभट्टीचे अनधिकृत धंदे चालवतोय त्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। लक्षात ठेवा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय। अनेक घटना या ठिकाणी घडतायत। या घटनेचा तात्पर्य आणि मुळाशी जाऊन काही घटना या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे, विनंती आहे तुम्हाला, कारण तुम्हाला गंभीरतेचा इशारा या ठिकाणी समजला पाहिजे। या गावातील तरुण वर्ग कशा पद्धतीने भरकटतोय, 8वीतील, 9वीतील, 10वीतील, 11वीतील मुलांना टार्गेट केलं जातंय, त्यांना व्यसनाधीन बनवलं जातंय। हे कशामुळे घडतंय? 8वी, 9वी, 10वीतील मुलं व्यसनाकडे कशी वळली जातात, यांना ते केमिकल कशा पद्धतीने उपलब्ध होतंय, मग ते सुलोचन असेल, मग ते व्हाईटनर असेल, आता ते टाळ्याला लावायची कसली गोळी आली, ते इंजेक्शन छोटंसं आलेलं आहे, त्या इंजेक्शनामध्ये 10-10, 15-15 डोस घेतले जातात। जी डोस घेणारी व्यसनाधीन जी पिढी आहे ही 100-150 लोकांची, मुलांची टोळी या ठिकाणी सक्रिय झालेली आहे। या मुलांना व्याजाने पैसे देणारी एक टोळी अजून वेगळी झालेली आहे। 1000 दिले की 2000 द्यायचे, 2000 दिले की 4000 द्यायचे। काही मुलांनी पार आत्महत्याचा पाऊल उचललेला आहे, तरी सुद्धा इथं डोळे उघडले जात नाही, आंधळे दळतय, कुत्रपीठ खातय, अशी परिस्थिती या पाटसमध्ये झालेली आहे। जोपर्यंत तुमचा हात मोडणार नाही, तुमच्या गळ्यात पडणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची जाणीव होणार नाही, एवढं लक्षात ठेवा। एक कर्नाटक मधून साऊथचा माणूस या ठिकाणी येतो, व्याजाचे धंदे करतो, 10-20% वाटप करतो, 10-20 लाखाचं वाटप या पाटसमध्ये झालेलं आहे। तरी सुद्धा याची जाणीव गावाला नाही का, पोलीस प्रशासनाला नाही का? मग मुख्याची भूमिका हे पोलीस प्रशासन असेल किंवा गावातला पुढारी असेल, हा का करतोय? बरं, हा पैसा 10 लाखाचा, 20 लाखाचं जे वाटप झालंय, तर त्यांच्याकडे त्या सावकारकीचं लायसन आहे का, याची तपासणी व्हायला पाहिजे। ती तपासणी का केली जात नाही? ते लायसन 1.5% आहे, 2% आहे, 3% आहे, ते
चौकशी झाली पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे प्रशासनाला सुद्धा की ताबडतोब त्या सावकारकीचा बंदोबस्त केला पाहिजे. 20% पैसे वसूल केले जातात, 20% बरं हेच पैसे कुठं वापरले जातात हे सुद्धा समजून घ्या. हेच पैसे या मुलांना व्याजाने देण्याचा इथं सुरुवात झालेली आहे. मग यांना पैसा जर उपलब्ध होत असेल आणि मग घरातलं सोनं नाणं काय जे असेल मोलाच्या वस्तू मोबाईल असतील हे चोरले जातात, विकले जातात. गाड्यांच्या चोऱ्या करणं, भुरट्या चोऱ्या करणं, शेतकऱ्यांच्या मोटारी चोरणं असला प्रकार सर्रास चालू आहे. म्हणून याच्या खोलात जाऊन जर पाहिलं तर व्यसनाधींचा यांना पुरवठा कोण करतोय म्हणून पुरवठादारावरतीच या ठिकाणी आपल्याला फास आवळावे लागतील. म्हणून ग्रामस्थांना विनंती केली होती, दादा हो मोठ्या संख्येनं हजर राहा. अरे हा लढा अविनाश मोहितेचा नाही एवढं लक्षात ठेवा. हा लढा गावाचा आहे, गावातील तरुणांचा आहे, ज्यांची माती भरकटलेली आहे. त्यांची माती ठिकाणावर आणण्यासाठी हा खास करून लढा आहे. लक्षात घ्या, आपली तरुण पिढी वायाला जाती, यांचं भविष्य वायाला जातंय, अंधारात जातंय, हे गुन्हेगारीकडे वळतात आहे. म्हणून आपण जागृत राहणं गरजेचं आहे. जेवढी ही व्यसनाधीन मुलं या ठिकाणी अपराधी आहेत तेवढे यांचे पालक सुद्धा अपराधी आहेत, लक्षात ठेवा. आमच्याच भागातला एक मुलगा काल पकडून या ठिकाणी आणला गेला. कशासाठी आणला तर त्यांनी त्या सावकाराला विचारलं की तू पैशाचं वाटप का करतोय. इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही जेव्हा चौकशी करतो त्यावेळेस सावकाराला VIP ट्रीटमेंट दिली जाते आणि त्या तरुणाला आतमध्ये बसवलं जातं, जा आतमध्ये बस म्हणून. आम्ही विचारणा केली, सावकाराला समजून सांगितलं, प्रसंग आम्हाला माहितीये, बाका आलेला आहे, मिटवामिटवी केली, परत असं घडणार नाही. तरुणाकडून आम्ही त्या सावकाराला सांगितलं त्या अण्णाला, तरी सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून त्याच्यावर जबरदस्ती त्या तरुणावर गुन्हा दाखल करा. तरुण गुन्हेगार असेल, तो दारुडा असेल, परंतु आमच्या दृष्टीनं कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा 99% गुन्हेगार जरी दोषी असतील आणि 1%ला निर्दोषाला फाशी होता कामा नये. म्हणून 99% गुन्हेगार कायद्याच्या नजरेमध्ये सोडले जातात. कायद्यापेक्षा, घटनेपेक्षा, संविधानापेक्षा कुणीही मोठा नाही, लक्षात ठेवा. आम्ही कायद्याच्या अभ्यासक आहे, आम्ही घटनेवरती चालणारी लोक आहे. आम्हाला माहिती आहे संविधानाची तत्व, समता, बंधुता, न्याय काय असतो हे आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा अभ्यास करतो, आम्ही सुद्धा लॉ करतो, आम्हाला कायदा कळतो. आम्हाला सांगितलं जातं ह्यांना बाहेर काढा, कोण आहे ती, ह्यांना कुणी बोलवलं, इथपर्यंत विचारणा करण्याची यांची डेअरिंग होते. तुमची ही पोलीस स्टेशन म्हणजे खाजगी प्रॉपर्टी आहे का, तुमचा मालकीचा सातबारा आहे का, ही गावची प्रॉपर्टी आहे. या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, या वेशीपासून खंडोबा मंदिरापर्यंत ही मोहित्यांची प्रॉपर्टी होती, आम्ही गावाला दान केलेली आहे आमच्या आज्यांनी. हे पोलीस स्टेशन पाटस ग्रामस्थांचं एक चौकशीचं केंद्र आहे. जर रक्षकच भक्षक बनत असेल तर मग दया याचना करायची तर कुणाकडे करायची. आम्हाला सांगता पोलीस स्टेशन मधून बाहेर व्हा, आम्हाला सांगता तुम्ही सरकारी कामात अडथळे आणले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू. साहेब, या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे तुम्हाला, जे काय कुणी आम्हाला जे असे इशारे दिले त्यांना या व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. या अविनाश मोहिते राहुल गांधी बरोबर जंतर मंतरवर आंदोलन केलं आणि मोदींना, देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारला, देश महासत्ता कधी बनणार, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 18-19 लाख कधी येणार, सबका साथ सबका विकास कधी होणार, हे जंतर मंतरवरून विचारलेला हा चळवळीतला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती चालणारा हा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि स्टँडिंगचे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विधान भवनामध्ये घेराव घातला, प्रश्न विचारला, शेतकऱ्यांनी जेवढ्या आत्महत्या केलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई कधी देणार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ कधी करणार. हा अविनाश मोहिते हा त्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. तुम्ही आम्हाला सांगता बाहेर निघा, बाहेर निघा, तुमची चौकशी करू, तुमच्यात इंटरेस्ट घेतला जाईल. आमच्यात इंटरेस्ट काय घेणार. मी अविनाश मोहिते, गुगलला नाव टाका, सगळी माहिती तुम्हाला गुगल माझी सांगत. असंख्य आंदोलन, हजारो रोजची निवेदन पुणे शहरामध्ये अविनाश मोहिते देत असतो. हा शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे. आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातला सातबारा त्याच्या नावावर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, संविधान लिहिलं, त्या विचारांचे आम्ही पाईक आहे. आम्ही रक्ताचे जरी नसलो तरी आम्ही विचारांचे पाईक आहे, लक्षात ठेवा. आम्ही घटनेचा, संविधानाचा अभ्यास करतो. आमची तळमळ आहे की या गावातला तरुण सुशिक्षित झाला पाहिजे, या दारातला तरुण टिकला पाहिजे, या गावातल्या तरुणाचं भविष्य आपल्याला राखावं लागेल. म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांना ठणकावून विचारलं, ही परिस्थिती बदलणार आहे की नाही. एवढंच नाही तर मागल्याच 15 दिवसामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय डुड्डी साहेब
यांची त्यांच्या दालनामधून खुर्ची आणून मी बाहेर ठेवली बाहेर आणि दालनाला कुलूप लावलं. ही चळवळीतल्या कार्यकर्त्याची पॉवर आहे, लक्षात ठेवा. आणि ठणकावून सांगितलं, मेट्रो मध्ये घरात ज्यांची संपादित केली त्या घराची भरपाई देणार आहात की नाही. त्या लोकांना म्हाडामधून घरं मिळवून दिली आणि 15 ते 30 लोकांना तात्काळ नुकसान भरपाई दिली. ही ताकद आमच्या चळवळीची आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगता इथून चालते वाहन बाहेर निघा. हे असलं नाटक आम्ही खपून घेणार नाही. SP पर्यंत जाणार, गिल साहेबांना निवेदन देणार आणि खात्याने याची चौकशी लावणार, एवढं लक्षात ठेवा. या पाटस मध्ये जर पुन्हा एकही धंदा मला चालू दिसला ना, मग लक्षात ठेवा संभाजी ब्रिगेडची गाठ आहे. लाईटचा झटका संभाजी ब्रिगेडचा फटका बसल्याशिवाय कळत नाही. या गावातली परिस्थिती अशी आहे. एक शेवटचं या ठिकाणी उदाहरण देणार आहे, महत्वाचा विषय. गाव पुढारी असन किंवा प्रशासन असन किंवा महाराष्ट्र शासन असन, यांचं असं झालंय, हम भी नकते तुम भी नकते, हम भी नकते तुम भी नकते, सब नकतों का मेला, जो था नाक वाला वो भी साला निकला है इनका ही चेला. हे सगळं चेला चपाट्यांचं राजकारण आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये हे खपून घेतलं जाणार नाही, याची चौकशी लावली जाणार. आणि या पाटस मधला नागरिक, कार्यकर्ता, सगळा तरुण वर्ग, ग्रामस्थ जागृत झाला नाही तर लक्षात ठेवा, येणारा काळ तुमच्यासाठी भयंकर असणार आहे. तुमचा तरुण वर्ग, तुमची मुलं, त्यांचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सन्माननीय संतोष तासगावकर असतील, आपल्या पोलीस स्टेशनचे कोल्हे PSI असतील आणि पुण्याचे पोलीस अधीक्षक असतील गिल साहेब, यांना सुद्धा निवेदन देणार. आम्ही शांत बसणार नाही. संघर्ष रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत केला जाईल, एवढा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.